हा बघ हा बघ हा बघ हा बघ केला ब्लॉक. अरे रे 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 हा बघ कसला गेला बघा तो कट मारून. ब्लॅक असं काहीतरी तो बंद झाला. अच्छा म्हणजे आता ग्रे आणि ऑरेंज मॅकबिल मध्ये यायचा. ओके तो न्यूज आहे ना. मग एक गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 11 वाजले आहेत. आत्ता जस्ट आंघोळ केली आणि आज म्हटलं संडे आहे, पावसाने पण सुट्टी घेतली आहे, तर म्हटलं आपली कामं करून घेऊ. कामं ही आहेत, मी तुम्हाला सांगतो काय कामं आहेत. तर सगळ्यात प्रथम व्हिडिओ स्टार्ट व्हायच्या अगोदर ना सबस्क्राईब करा प्लीज आणि एक सुंदर अशी कमेंट करा व्हिडिओ संपला की. बाकी आपली 15 ऑगस्टची जी राईड आहे ती मी अपडेट दिलेला आहे इंस्टाग्रामवरती. प्लीज कमेंट करून सांगा कोण कोण येणार आहेत माझ्यासोबत. मजा करू, धमाल करू, एक दिवसात फक्त बस. थोडंसं लांब आहे पण मजा येईल, कारण दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे, संडे असल्यामुळे मी म्हटलं तो प्लॅन केला आहे आवडीने. म्हणजे जर माझ्यासोबत राईड करायची असेल तर नक्की या. तर आत्ता विषय असा आहे की आजचा जो दिवस आहे ना फुल बिझी आहे. एक तर तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. एक तर हे जे हेल्मेट आहे माझं ते ना खूप दिवस झाले असंच पडून आहे. तर मी विचार काय केला की थोडंसं मला लूज व्हायचं, तर मग हे पॅडिंग आहे ना हे वाले, तर हे पॅडिंग मला चेंज करायचे आहेत. हे बघा हे पॅडिंग चेंज करायचे आहेत आणि ना नवीन टाकायचे आहेत जाडवाले थोडेसे, कारण मग डोक्यात ना हल्लं नाही पाहिजे. आणि थोडंसं काय करायचं, ही जी बट्टा असतं ना, पट्टा आपला गळ्याकडे असतो तो तुटलेला आहे एक, त्याच्यामुळे ह्याला घेऊन चाललो आहे मी, बघतो काय झालं तर. दुसरी गोष्ट काय आहे, माईकचे बघा ही वाली कॉर्ड आता चेंज केली, बघतो लावून आवाज येतो आहे काय. आणि गोप्रो तर ओके आहे. हा माझा ॲडॅप्टर आता खराब झालेला आहे बघा, त्यामुळे दुसरा आता मला जो आहे माझ्याकडे तो काढला पाहिजे. आणि हे डिजिटेकचे बॅटरी मी घेतलेत. मी तुम्हाला सांगतो का हे का घेतलेत, कारण ना गोप्रोची जी बॅटरी आहे ती खूप महाग आहे. म्हणजे 2200-2300 रुपये एक बॅटरी आहे गोप्रोची ओरिजिनल बॅटरी, तर ती तर आपल्याला परवडत नाही. मग मी विचार केला डिजिटेकवाल्यांनी बॅटरी काढल्या आहेत गोप्रोच्या, तर मी विचार केला हा घेऊ. मग 1500ला 2 बॅटरी घेतल्यात. तर 1500मध्ये 2 बॅटरीमध्ये पॉवर चार्जिंग खतरनाक आहे. म्हणजे चार्ज एकदा केली चार्ज ना तर ती कमसे कम 4 ते 5 तास येते. म्हणजे पण आपल्या शूटवर आहे किती शूट, पण आता काय गोप्रो असल्यामुळे तो गरमच होतो किती पण बॅटरी टाका. पण गोप्रो ओरिजिनल बॅटरीपेक्षा ही बेस्ट आहे डिजिटेकची, त्यामुळे मी सजेस्ट करेन. हे बॅटरी स्वस्तात आणि मस्त आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगतो काय आहे ते, आपल्या फॅमिलीमध्ये एक भाऊ आहेत, तर त्यांना आम्ही रोज सांगायचो भाऊ तुमची ॲक्टिव्ह असल्यामुळे तुम्ही मागे राहता खूप. मग ते ना वैतागले, चिडले आणि असं त्यांनी नंतर असा विचार केला मला हे रोज ऐकवतात, त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण आता एक अशी स्कूटर घेऊ तिला पॉवर असेल आणि हाय CC असेल. तर ती आज आम्ही बघायला चाललो आहे त्या भाऊंसाठी. ते भाऊ माझ्या घरी आलेत. मी म्हटलं तुम्ही इकडे याल, आपण इथे जाऊ. तर भाऊ सकाळी आले आहेत. तर भाऊंना आता ना एक स्कूटर बघायची आहे, म्हणजे त्यांचे पाय वगैरे पोचले पाहिजे असे की आमच्या बरोबर ते आले पाहिजे अशा आहे तेवढ्या CCची आपल्याला स्कूटर बघायची आहे. तर मी म्हटलं बघू, 1-2 शोरूम आहेत आपल्याकडे, फिरू, आवडेल ती लगेच बुक करून टाकू, मग आपल्याला गणपतीला जाताना मजा येईल असा विचार चालला आहे. बघू. तर अशी काही कामं आहे. दुसरी गोष्ट ना इंटरकॉम आला आहे माझा, मी तुम्हाला दाखवतो. काल म्हणजे काय झालेलं, इंटरकॉम माझा झालेला खराब. हा बघा इथे ठेवला आहे इंटरकॉम ना माझा झालेला खराब. तर मी लदाखवरून आल्यानंतर पहिलं म्हटलं इंटरकॉम देऊया पाठवून बँगलोरला, कारण ह्याला वर्ष मला वाटतं झालं वाटतं आता जूनमध्ये. पण खूप ब्ल्यू आर्मरची सर्व्हिस खूप चांगली आहे की मला त्याने प्रॉपर बनवून दिला. हा बघा, म्हणजे माझं ना काय झालेलं माहिती आहे, अँटिना तुटलेला, हा वाला अँटिना, तो मला माहीत नाही आता माझा हा आहे की मला रिप्लेस करून दुसरा दिला, पण मला वाटतं तोच असेल. मला वाटतं अँटिना वगैरे हे नवीन टाकलं असेल, पण बटन वगैरे प्रेस होत नव्हती. ते आता बटन बघा आरामात प्रेस होता ती बघा, आणि ती जाम झालेली, बटन जाम होता त्याची. बाकी इंटरकॉम एक नंबर आहे, वॉटरप्रूफ आहे, फुल्ली वॉटरप्रूफ. तर आता मला ना तो बसवायचा होता हेल्मेटमध्ये, पण आता तेवढा टाईम नाही आहे, आणि सगळं ना पॅडिंग काढावं लागतं हे बघा हे वालं ह्याच्यासाठी. तर आता मी तेवढं नाही करणार, आता फक्त गोप्रो कनेक्ट करतो आणि एकदा माईक चेक करतो ओके आहे का. घाई गडबडीत गोप्रो बॅटरी चार्ज करायला विसरलो, पण ठीक आहे. काल मी ना वॉश केल्यानंतर ना तागत टाकून ठेवला, का म्हटलं ठेवू, एक तर म्हणजे खराबच झालं आहे ते कवर, ते हे दुसरं घेतलं पाहिजे नवीन. एकदम पातळ आहे कपडा ह्याचा. आणलं दे. हे हेल्मेट जरा घेऊन जायचं आहे मला, बघू पॅडिंग चेंज होते का, कारण हे हेल्मेट आहे चांगलं दिसायला पण आणि सेफ्टी पण आहे, फक्त पॅडिंग ना खूप पातळ आहे, त्याच्यामुळे काय होतं लूज होतं खूप. चलो, खूप दिवसानंतर बाईक स्टार्ट करतोय, कुठे गेलोच ना. आज ॲक्च्युली जायचं होतं
पण काय आपल्या मिसेसच्या नाईट चालू आहेत. आणि दुसरी मोठी गोष्ट ही आहे, अरे हे बघा हे नट ना टाईट करायला विसरलो, की माझी आई गेली आहे गावी, त्यामुळे मला ना बाहेर पडता येत नाही. भाऊ फक्त हे पकडा. हां काय आता पहिलं भरायचं आहे पेट्रोल. पेट्रोल नाही आहे, पेट्रोल खूप कमी आहे. संडे असल्यामुळे सगळे निघालेत बाहेर मच्छी मटण घ्यायला, कारण आता श्रावण चालू होणार आणि आपल्या आता गणपती बाप्पा येणार काही दिवसात. तर ती जोरदार तयारी चालू आहे. ह्या वर्षी मी पहिल्यांदाच म्हणजे लवकर जाणार आहे, कारण दरवर्षी मी 4-5व्या दिवशी गावी जातो. पण ह्या वर्षी पहिले 5-6 दिवस, नंतर परत रिटर्न लवकर यायचं, कारण आपल्या सौम्या मॅडमची स्कूलला 5-6 दिवसच सुट्टी आहे. आता बघा सकाळी एवढा काळोख केलेला पावसाने की मला वाटलं पाऊस जोरदार पडेल, पण आता मस्त असं ऊन टाकलं. म्हणजे श्रावणात कसं होतं क्लायमेट तसं झालं आहे सेम. आज ॲक्च्युली मला जायचं होतं, खरोखर माझं ठरलेलं की कुठेतरी एक छोटासा एक स्पॉट बघायचा, मस्त आपल्याला बाईक घेऊन जायची. बाईक खूप दिवसापासून उभी होती, पण नाही झालं ते, शक्य नाही झालं. तर म्हटलं ठीक आहे आज बाकीची कामं करू. म्हटलं पहिल्या आधी निखिल भाऊंचं म्हटलं मॅटर सॉल्व करू, त्यानंतर घरी आल्यानंतर इंटरकॉम मला कनेक्ट करायचं आहे, कारण नेक्स्ट मध्ये 2 दिवसासाठी जायचं आहे मला. तर त्याच्या अगोदर इंटरकॉम कनेक्ट करून मला बघायचं व्हॉईस वगैरे ओके, कम्युनिकेशन येतं होतं आहे काय सगळं चेक करायचं आहे. पण ब्ल्यू आर्मरचं मला सर्व्हिस आवडली, की मला वाटतं 8 दिवसात 8-9 दिवस झाले मला ओके करून रिटर्न लगेच दिलं. लडाखवरून आल्यानंतर फक्त एकच प्रॉब्लेम झाला, लडाखला मला प्रॉब्लेम खूप दिला इंटरकॉमने. तर आपले काही मित्रमंडळी असल्यामुळे मला भेटला लगेच. चला आपल्या डोंबिवलीमध्ये एवढ्या गाड्या एवढ्या रिक्षा झाल्या आहेत ना खूप. जेवढीशी आपली बाईक आहे ती बाईक काढायला पण त्रास होतो आहे कधी कधी. थांबा जरा थांबा, बघ त्याला थांबायला सांगतोय तरी मध्ये मध्ये घुसवतोय गाडी. ॲक्च्युली काय आहे, स्कूटर ना मला पण बघायचं आहे, कारण सेकंड हँडमध्ये तरी, कारण नवीन तर नाही, कारण का माहीत आहे सिटीमध्ये ना खूप यूज होते. माझी एंटर होती ती गावी आहे, पण मला इथे ना पाहिजेच. कारण काय होतं सिटीमध्ये म्हणा मार्केटमध्ये कुठे नॉर्मल जायचं असलं ना तरी हा मला घोडा काढावा लागतो, आणि तो ट्रॅफिकमध्ये लय भारी पडतो मला. त्यासाठी मी माझा विचार आहे सेकंड हँडमध्ये कुठेतरी जर भेटली स्कूटर तर मी घेणार. चलो जय जय रघुवीर समर्थ. हा बघ केला ब्लॉक. अरे हा बघ कसला गेला बघा तो कट मारून. तो 4 व्हीलर आला झाप करणं गेला. पाऊस येतोय पाऊस, भागो भागो. हा गोप्रो भिजेल माझा, कारण गोप्रो वॉटरप्रूफ केला नाहीये. हा बघा ना काळोख करतोय. हा जोरात येईल एकदम. इथे सांभाळावं लागतंय बघा, इथे असे इथून बाहेर पडतात ना असे डायरेक्ट येतात इकडे. पेट्रोल पहिलं भरू. रेजन्सी लक्झरिया. हा इकडे पण गर्दी आहे. संडेला सगळे बाहेर पडले पेट्रोल भरायला. पावरचं पाहिजे आपल्याला. इकडे आहे, इथे भेटेल आपल्याला पावरचं. हा सगळीकडे गर्दी पेट्रोलला. पाऊस यायच्या अगोदर आतमध्ये गेलं पाहिजे याच्या खाली, नाही तर भिजायला होणार. इथून हे झालं चिखल झालं आहे. इथून जायला देईल का आपल्याला? देतील मला वाटतं. बायकर्स कॅफे. हेल्मेट देऊ त्याला, बोलू की आम्हाला काय अर्जंट नाही आहे, आरामात दे, कारण थांबलो तर आपले अर्धा तास निघणार इथेच. पैसे आपले देऊन निघू आपण त्याला आरामात. माझ्या डोक्यावरच काढायचं ना. होय नाही निघायचं आहे लगेच. सरजी
आए हम लोग अभी 1 महीना हो गया कल। हाँ 12 तारीख को आए हम लोग, नहीं 15 तारीख को, 15 जून में। सुनना मेरे को अर्जेंट नहीं है, इसका ये पैडिंग है नहीं है इसका, और मंगा के भी नहीं होता है। पैडिंग मिलेगा क्या देखो, उसके बाद पूछ साइज क्या है, क्या साइज स्टील? ये नहीं रे स्टील बर्ड, स्टील बर्ड है नहीं। पूछ के परेशान हो, उसके पर्सनल हेलमेट के लिए नहीं मिल रहा। हाँ अरे नहीं रे, हेलमेट अच्छा था, अक्टूबर बाद आएगा, हेलमेट अच्छा है, लेकिन प्रॉब्लम क्या है ना, ये पैडिंग ना थोड़ा आएगा अक्टूबर के बाद। अक्टूबर के बाद। भाई तो अभी लेके जाना पड़ेगा उसको, क्या करेंगे, चलेगा। स्टील बर्ड है, फाइटर। स्टील पर है, चालेल। उसके पर्सनल हेलमेट के लिए परेशान हो गया है। अच्छा और अभी नया साइज पड़ा है जितना भी है। नया क्या आया है, नया माल क्या है? SM बाइकर कैफे में। अच्छा SM के। यहाँ तो बहुत कुछ है सर, क्या चाहिए आपको? नहीं अभी बस हो गया भाई, लद्दाख हो गया, बस हो गए हमारा अभी आमची जिरली चला एक काम झालं नाही, असं एक काम झालं नाही, कारण मला वाटलं होईल काम, पण झालं नाही। आता रे बाबा बाहेर कुठून पडायचं, इथून नाही, इथून नाही, इथून नाही, इथून नाही, इथून नाही, इथून नाही, बाहेर मला वाटतं तिकडून आहे ना, ते बघा तिथून ते आहे ना, पण ते बंद कसं झालं? इकडे सगळं खोदून ठेवलंय भाऊ, हां बरोबर खोदून ठेवलंय बघा, हे नाही बंद आहे इकडे, हां हे काय खोदून ठेवलंय तिकडे। तर हेल्मेटचं काम माझं झालं नाही, कारण स्टडचं जो हे जे मॉडेल आहे ना, त्याचं पॅडिंग कुठेच भेटत नाही आहे। प्रॉब्लेम हा आहे, माहीत नाही असं होऊ शकत नाही, भेटेल पण मला मुंबईला चौकशी करावी लागेल, कारण माझं पॅडिंग ते भेटलं असतं ना तर हेल्मेट छान होतं ते, म्हणून मी ते बघतो। कारण एक्झॉर आता मला कंटाळा आला घालून घालून, नवीन घेण्याची एवढ्यात सध्या तयारी नाही आहे माझी, म्हणून मी म्हटलं आपलं आहे ते वापरूया। ओ ओ ओ ओ ओ ओ आ, अरे बाबा बाबा बाबा, लाल डब्बा आला, लाल डब्बा आला। आपल्याला आता जायचं आहे यामाहा शोरूममध्ये। पहिला शोरूम ना मेन रोडला होतं, आता त्यांनी आतमध्ये घेतलं। आता पहिलं ते मस्त होतं, एकदम ओपन स्पेस मोठा होता आणि रोड टच होतं। हे सगळं आतमध्ये काय घाण झाले बघा, पाणी बघा किती साचलं इकडे, एकदम चिकचिकीत झालंय। मेन रोडला पाहिजे कधी पण शोरूम, सर्व्हिस सेंटर। आलो 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 रे आलो, नक्की शोरूम आहे हो। रेनकोट पाहिजे तर काढून ठेवा ना, काय रेनकोट पाहिजे तर काढून ठेवा, काढून ठेवू? हां मग गरम होणार आहे तर ए काय करू नको पागल, तिकडे आपल्याला पैसे भरायला लागतील स्क्रॅचेस पडले तर। बघितले तुम्ही पाय पोचतात का, नंतर इथे बघायला भेटणार नाही, पण अशी जागाच नाही इथे कुठे स्टँडला लावायला, वाटते एकदम सुपर ना। पुस्तक पण असं तुमच्यासारखीच त्याच्यात आहे, असं राहायला पाहिजे। हां ते असेच पोचणार असे। ते तुमचे जे तसं सेम आहे। माझी ही होती FZ बघा भाऊ, 2 वर्षापूर्वी ती होती माझी FZ, नाही तर पहिली FZ वर्जिन 3 होती। ॲक्च्युली ना मला माहिती होती तर घ्यायचा नाही, काळा मी कधीच प्रिफर नाही करत। तर तुमच्या ह्याच्यावर तो काळा कलर फक्त चावी होती, तेच पण आणि मग ब्ल्यू पाहिजे तर ब्ल्यू नाही, पण अजून एक कलर येतो ना, म्हणजे ग्रे ब्लॅक असं काहीतरी, तो बंद झाला। अच्छा म्हणजे आता ग्रे आणि ऑरेंज मॅक्युल मध्ये यायचा ओके। तुमची ब्ल्यूच आहे ना। मग एक तर भाऊ ब्ल्यू नाहीतर मग तो ब्लॅक ओके वाटतो, ब्लॅक नको, ब्लॅक नको आहे। काळा चालतच नाही. हां मग ब्ल्यू ॲलर्जी आहे नाही मग ब्लॅक गाडी वापरून तुम्ही हा बघा, हा मला म्हणजे हा तुम्हाला ओके वाटतो, दुसरा जो आहे तो तुमचं काय मत तो ओके आहे ब्ल्यूवाला। ब्लूच ऑप्शन हां आहे आणि ब्ल्यूवाला हा मॅट आहे, मॅट फिनिशर हां आणि ब्लॅक ग्लॉस हां हा वाटतो भारी। आपण रेसिंग ब्लू मध्ये जाऊ। हां ओके, पण ऑन रोड कितीला जाते आता कुठला कलर पाहिजे? ब्ल्यू एस वर्जन, तुम्ही ते चावीवाली विसरून जाता। पण एक विचार करूनच टाका आज, होऊन जाऊन दे, होऊ दे खर्च। त्याच्यामध्ये
रिमोट आहे ना सर ते एकच येतो. पण ते रिमोटचा लपडी नका करू भाऊ. चावीवालाच ओके आहे. ब्लॅक नाही चालत. नाही, मला ब्लॅकचं मी काळा कलर म्हणजे कुठे पण काला कलर आता नाही काम करा, गाडीवर ना बसून बघा पाय पोचतात काय, म्हणजे पाय नाही पोचले तर एक अंदाज येतो. मग चालवली तर तुम्ही आहेत ना, बरोबर ना? हां फक्त मला ते असं असं डान्स करायला नाही होईल ते काय, बूट घातल्यानंतर पोचणार. आपल्याला गोवा हायवेला असं सुसाट घेऊन जायची आहे. इकडे सौम्य इकडे ना. सगळे आता शिकायला आम्ही सगळेच गेलेलो. बघू. हां एकदम कडक झालं. जॅकेट विकेट हो. हां तेवढं म्हणजे माइंडसेट खूप चांगला होतो. हां राईट मारता म्हणजे हां चांगलं. नाही होणार ते. आता तुम्हाला बोलतो जेव्हा आता बूट घातले ना तुम्ही, शूज घातले तर होऊन जाईल. हां बूट घातले की होणार. बूट घातले की होणार. आणि सणाला सुट्टी नाही ते वाजता म्हणजे ओके हा हे काय येतो ना हा म्हणणार बस झाले. हां बूट घातले का अजून येणार खाली ना. तिकडला पाय आहे ना वरती ठेवा. हां तो पाय वर ठेवा. जो तुम्हाला कम हा आता वर आता ओके किंवा मागे जर मला मागे डबल सीट तर मग मला असं ठेवून बस बाबा आता त्यासाठी शूज घातली की अजूनही वाढणार नाही. बरोबर आहे. हे नाही ऑफ आहे का हे? हे हॅझर्ड आहे. अच्छा बघा हे थोडं बघू विषय काय? हां काय कशामुळे ते? मला वाटलं PDI नाही झाली का? कशामुळे जायचं आहे नाही नाही चालूच आहे गाडी सर. नाही हळू आपला असेल ना PDI नसेल तर मग बॅटरी स्विचेस कनेक्ट नसतात. टायर साईज वगैरे खूप मोठी. टायर साईज टायर साईज किती बोललेले आपण? 140 ना? हा याचे जास्त आहेत. हां याची 140 आहे ना? याची 130 आहे. याची 130 हा, हां होंडाची. 130 आहे. ओके डन. चला बुक करा, घेऊन जावा गावी. स्पेस आहे. हेच खूप मोठे आहे. पण ह्याच्यात तुम्ही काय ठेवू शकता? म्हणजे हे हीट होत गरम होते काय? आहे ना गरम होत असेल ना? पण ऍक्च्युअल बघायला गेलं तर याला नेव्हिगेशन वगैरे नाही. जागा खूप आहे. मोटरसायकल कनेक्ट म्हणजे ते मला मोबाईलमध्ये ॲप पाहिजे काय पण त्याच्याने सर आत्ताच्या जेवढ्या ब्लूटूथ घेतात कुठल्याही ब्रँडची गाडी घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला कसं- ते तसलं काय करायचंच नाही. तर ते काय आपल्याला नाही आपल्याला आपल्या रायडिंगशी मतलब आहे. हे काय आपल्याला बाकी गाडी ब्युटी पार्लरला जायचं नाही आपल्याला. पप्पा हे काय हे गरम आहे जरा पार्किंगला गाडी ते आता लाईट चालू होती ना म्हणून ते गरम झालं. पण याच्यात लोकेशन वगैरे काही नाही. चला निघालो थेट आता घरी जेवायला. मस्त काम झालेलं आहे. भाऊनी आपली स्कूटर बघितलेली आहे आणि भाऊंना पसंत पण आली. आता बघू बुकिंग कधी करतात आणि कधी घरी घेऊन जात आहेत त्याच्यावर आता सध्या चर्चा होणार त्यांच्या घरी. मी म्हटलं घरी जावा, फॅमिलीशी बोला, तुमचं जे पण आहे डिस्कस करा आणि एकदा कन्फर्म करा आणि मग गणपतीच्या अगोदर बुक करा. मग गणपतीला आपण घेऊन जाऊ शकतो गावी. आणि ह्या वर्षी त्यांना गावी यायचं आपल्या कोकणात गणपती बघायला. पाऊस नाही आहे तोपर्यंत आपण घरी पोचूया. नाहीतर पावसात भिजलो ना तर एक तर सुका आहे, अजून पण सुका आहे मी. जर भिजलो तर सर्दी खोकला ताप नको आहे आपल्याला. मंदार गेला लवकर घरी कारण त्याचं घरी रेडी जेवण होतं. घरून फोन आले म्हणून म्हटलं तू निघ बाबा, आपण येतो हळूहळू हळूहळू. हो पाऊस इकडे मुंबई साईडला पडतोय वाटतं पाऊस. अरे बाबा बाबा, महिला वर्ग अशा गाड्या चालवतात ना, खतरनाक चालवतात. अगं आई, अहो आई, मराठी G5. बरोबर 3:30 वाजता घरी आलो आणि घरी आल्यानंतर बरोबर ना 2 तास झोपलो मस्तपैकी. कारण ना आल्या ना एवढा पाऊस पडत होता बाहेर, मस्त क्लायमेट थंड झालेलं. मी म्हटलं पहिला झोपू 2 तास, कारण कधी झोप भेटत नाही. नाहीतर प्रत्येक संडेला काही ना काहीतरी असतं, एक तर राईड तरी असते नाहीतर काहीतरी काम असतं. म्हटलं थोडासा टाईम भेटला, 2 तास एवढी जबरदस्त झोप लागली ना. आणि खरं तर असं वाटतं कधी कधी की एक संडे असतो आपल्याला धावपळीमध्ये, एक संडे भेटतो, त्या एक संडेला ॲक्च्युली झोप पाहिजे. पण आपण काय झोपत नाही, आपल्याला फिरायला पाहिजे. तर बरं वाटलं. आता उठलो, चहा पिली आणि आता थोडंसं काम राहिलं आहे. तर काय हा जो इंटरकॉम आहे
तो आता मी मस्तपैकी हेल्मेटला फिट करतो आणि बघतो आवाज येतो की नाही किंवा काय. पण ब्ल्यू आर्मरची मला सर्व्हिस आवडली. मी मला वाटतं 2 हप्त्यापूर्वी पाठवलेला, 1 हप्त्यापूर्वी पाठवलेला बँगलोरला. तिकडे मी फक्त बोललो मी ह्या कुरिअरने पाठवलं. ते बोलले की 4-5 दिवस लागतील आपल्याला. म्हटलं ठीक आहे, मला काय घाई पण नव्हती कारण लडाखला जायच्या अगोदर 2 दिवस अगोदर ना प्रॉब्लेम झालेला, अँटिना तुटलेला आणि बटन पण हार्ड झालेले. पण नशीब मला रिप्लेसमेंटमध्ये भेटला. पण मला वाटतं आता ह्याच्यापुढे नाही भेटणार कारण आता वॉरंटी संपली याची, 1 वर्षाची वॉरंटी असते. तर बरं झालं वॉरंटीमध्ये होते तेव्हा पाठवला मी, म्हणून मला प्रॉपर सगळं एकदम नवीन भेटला. तर आता हा मी फिट करतो हेल्मेटला. बरीचशी कामं आजची झालेली आहेत. आपले निखिल भाऊ होते, ॲक्च्युली त्यांना स्कूटर घ्यायची आहे. तर त्यासाठी आम्ही गेलेलो 1-2 शोरूममध्ये. हिरोमध्ये पण बघितलं, यामामध्ये एरॉक्स बघितलं. मला पण एरॉक्स ओके वाटली. एरॉक्सची म्हणजे पॉवर, इंजन यामा आहे त्यामुळे विषयच नाही. आणि एरॉक्स चांगली आहे म्हणजे इंजन वाईज किंवा टुरिंग स्कूटर आहे. त्यामुळे तुम्ही लांब पण घेऊन जाऊ शकता तिला. त्यामुळे मी त्यांना बोललो बघा म्हटलं तुमच्यावर आहे. तर बाकी मला एरॉक्स खूप आवडली. त्याच्यामुळे माझा पण असा विचार एक झाला की बाबा आपल्याकडे पण एक स्कूटर पाहिजे. कारण माझ्याकडे फक्त एक ॲडव्हेंचरच आहे आपली, पण लोकल फिरायला, सिटीमध्ये फिरायला स्कूटर पाहिजे, ती माझ्याकडे नाही आहे. तर माझा विचार चालला आहे सेकंड हँड कुठेतरी बघायचा. बघू कुठे भेटली तर घेईन मी लवकरच, कारण ती बरी पडते. कारण हे रोज ते मार्केटमध्ये पण घेऊन जायला, स्टेशनला घेऊन जायला, इथं नॉर्मल काम असलं तरी पण घेऊन जायला मला हा मोठा घोडा काढावा लागतो. मला लई कंटाळा येतो. तर तो माझा विचार चालला आहे. बाकी तर आपली 15 ऑगस्टची राईड आहे. जर कोण खरोखर इच्छुक असतील माझ्यासोबत राईड करायला, माझ्यासोबत राहायला, तर नक्की DM करा, मेसेज करा इन्स्टाला. काय असेल तर आपण 15 ऑगस्टला भेटू. बाकी तर व्हिडिओ इथेच संपवतो आहे. बाकी थोडीशी कामं आहे ती करतो आणि लवकरच भेटू कुठल्या तरी नवीन बाईक राईडमध्ये. चलो बाय बाय.